हॅलो. आज होता संडे. सो काहीतरी हेल्दी बनवण्याचा प्लॅन होता. आजकाल माझी मुलं फार चॉकलेट खायला लागली होती. तर एक रेसिपी मी स्वतः सर्च केली होती आणि मलाही आवडली होती. त्यामुळे सगळे सीड्स घेतले होते. चिया सीड, फ्लॅक्स सीड्स, पंपकिन सीड्स, सूर्यफुलाच्या बिया, पिस्ता, अक्रोड या सगळ्यांना ड्राय रोस्ट केलं होतं. ह्या बिया जर मी असं त्यांना खायला दिलं तर त्यांनी खाल्ल्या नसत्या. त्याच्यामुळे एक काहीतरी धमाल आयडिया करायची होती. त्यामुळं हा सगळा प्रकार सुरू होता. स्वीटनेससाठी तर मी डार्क चॉकलेट घेतलेलं आहे आणि डार्क चॉकलेटसोबतच आपले पेन खजूर घेतले होते 10 ते 12 आणि ह्यांना सगळ्यांना मी एकत्रित वाटून घेतलं. हे सगळं करण्यामागचा एकच उद्देश होता की मुलांना आपण थोडं का होईना की हेल्दी गेलं पाहिजे. आणि बिया अशा त्या खाणारच नव्हते आणि प्रत्येक बियाचं महत्त्व खूप आहे. जसं की ओमेगा 3, त्याच्यानंतर इम्युनिटी पॉवर, त्याच्यानंतर कॅल्शियम. आपण जर बघितलं ना तर प्रत्येक बियांचं वेगवेगळं महत्त्व आहे. त्याच्यानंतर मी आईस क्यूब आपण ज्यात करतो त्यामध्ये मी हे सगळे चॉकलेट्सचं मिश्रण वगैरे होतं ते एकत्रित त्याच्यामध्ये सेट करायला फ्रीजमध्ये ठेवलं आणि नंतर मुलांना खायला दिलं. तर त्यामध्ये मुलांना तर हे आवडलं. पण तरी आमचा गोलू म्हणे की मला परत चॉकलेट हवं आहे. मी त्याला अगेन विचारलं, हे छान नाही आहे का? म्हणे छान आहे. पण हा मुलगा काय ऐकणार नाही आहे. तरी मी ह्याचे क्रेविंग्स चॉकलेटचे हळूहळू बंद करेल. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.